गरमागरम वडे। नमस्कार मित्रांनो, मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या जर्नी विथ प्रिनय या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय आणि त्याच्या मागचं कारणही तसंच काही आहे। गणपती विसर्जनानंतर घरचं वातावरण आणि एकंदरीत गावावरून आल्यानंतर थोडं अपसेट फील होत होतं आणि असं वातावरणच नव्हतं आणि त्यातच आपल्या मित्राबद्दल एक वाईट घटना घडली। आपला मित्र म्हणजे जो माझ्या व्हिडिओमध्ये असणारा राजेंद्र सावंत याच्या सख्या भावाचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि तो आम्हाला सोडून गेला। खूप जुन्या आठवणी आहेत त्याच्याबरोबर। आम्ही बराच वेळ घालवला होता, आमच्या स्कूल टाइमच्या, आमच्या कॉलेज टाइमचा बराच वेळ आम्ही त्याच्यावर स्पेंड केला होता। सो मनाला चटका देऊन जाणारी गोष्ट होती की त्याचं असं अचानकपणे जाणं। पण नियती पुढे कोणाचे काहीच चालत नसतं आणि आपण फक्त एक प्रवासी आहोत या जीवनात आणि आपण प्रवास करत राहायचा आहे आणि जे जे आपल्या बरोबर येतील त्यांना आपल्या बरोबर सामावून घ्यायचं आहे। जेवढं जास्त प्रेम देता येईल तेवढं प्रेम द्यायचं आहे, आनंद द्यायचा आहे आणि आयुष्याच्या या प्रवाहामध्ये आपण स्वतःला वाहून घ्यायचंय। सो असंच कुठे काहीतरी होतं आणि त्याचबरोबर वातावरणच नव्हतं असं की आपण कुठला व्हिडिओ बनवावा आणि मनापासून इच्छाच बनत नव्हती। पण फायनली आज थोडाफार मी त्यातून क्लिअर होतोय आणि आता आपण हा व्हिडिओ बनवायला गेलोय। तर उद्या आहे सर्वपित्री अमावस्या। सर्वपित्री अमावस्या म्हणजे पितृपक्षाचा शेवटची जी अमावस्या येते तिला सर्वपित्री अमावस्या असं म्हणतात। अशा वेळेला आपले जे पूर्वज असतात असं म्हटलं जातं की ते सगळे पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या ज्या पण काही इच्छा आकांक्षा असतात त्या आपण या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। या दिवसांमध्ये अनेक दान धर्म केलं जातं, अनेकांना कपडे वाटप, गरीब लोकांना दान केलं जातं आणि या सगळ्या गोष्टी आपण करत असतो। तर सर्वपित्री अमावस्येला बरेच लोक आपले जे पूर्वज असतात त्यांना वाडी ठेवली जातात। तर आपल्याकडे पण उद्या असंच काहीसं आपण करणार आहोत आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय। आणि याच व्हिडिओमध्ये उद्या आहे आपल्या कोकण नगरच्या आईचं म्हणजे कोकण नगरची जी देवी आहे तिचं आगमन पण होणार आहे। तर तो एक सोहळा सुद्धा आपण बघणार। आपला मित्र प्रवीण जाधव याने बऱ्याच काही खडाटोप केलेला या वर्षी आणि पहिल्यांदाच कोकण नगरच्या देवीचं असं जल्लोषामध्ये आगमन होत आहे। सो त्या गोष्टी सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करतोय। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर आज ज्या पित्रांना आपण नैवेद्य दाखवणार आहे आणि त्याची सुरुवात सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्याकडे म्हणतात आहे गरमागरम वडे आणि त्याचबरोबर अनेक बेत असतील आज। मग मासे असतील किंवा डाळ, शाकाहारी मांसाहारी सगळं जेवण आज दाखवायचं असतं। तर हे बघा इथे वडे रेडी झालेले सुद्धा आहेत, खूप टेम्पटिंग दिसत आहेत। पप्पा आता तुम्ही बघताय तर वाडीचे जे आपण जेवण काढलेलं आहे किंवा वाडी जी दाखवायची त्याच्यासाठी प्रत्येकाच्या नावाने वाडी काढलेली आहे। म्हणजे कोण आहे त्याच्यामध्ये, कोणाकोणाच्या नावाने आपण काढतो वाडी? हे बघा, आई वडील, ओके, आजी आजोबा, हा, पणजी पंजोबाला, हा, घरचा निर्वशी, घरची सुवासिनी, हा, त्याचप्रमाणे किशोर काकांच्या नावाने काढलेली आहे, प्रमोद काकांच्या नावाने काढलेली आहे। आणि आणखी कोणतरी चुकले असतील त्यांच्या नावाने आपल्या घरातल्या त्यांच्या म्हणजे चुलते काका काकी जे जे आता हयात नाही येत आणि त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी आपण हा सगळा वाडीचा जो नैवेद्य आहे तो आपण काढतो। आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर सगळ्या प्रकारचे जे जेवणाचे पदार्थ आपण बनवलेले आहेत। मग त्यात गोड असेल, आंबट, तिखट, मासा असेल जर कोण मासे आवडत असतात, कारण कोकणातली माणसं आपली सगळी त्यांना मासे जीवकी प्राण असतो, ते मासे सुद्धा आपण केलेले आहेत। डाळ भात आहे, गोड आहे, भाजी आहे, आलूवडी आहे, जिलेबी आहे, जिलेबी अशा प्रकारचा नैवेद्य आपण या वाडीच्या रूपात दाखवत असतो। आणि आता ही एवढ्या ज्या वाडी तर इथे बघताय तर आपण जेवणासोबत इथे त्यांना आवडणार म्हणजे आमच्या आजोबांना आवडणारं पान आणि त्याचबरोबर विडी हे आपण ठेवलंय। त्यांना सवय होती विडी उडायची आणि पान ते खायचे कोकणात असल्यामुळे। तर आता अशा प्रकारे आपण आलोय आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवरती। मुंबईमध्ये या गोष्टी थोड्या कठीण असतात पण ठीक आहे, आपण ऍडजस्ट करायचं असतं सगळ्या गोष्टी। तर हे आपली बराच आहे, याच्यामध्ये आपण त्या वाड्या ज्या काढल्या होत्या त्या सगळ्या आणल्यात आणि आजूबाजूला बघू शकता तर सगळ्यांनीच म्हणजे इमारतीमध्ये राहणाऱ्या बरेच लोकांनी आज वाड्या दाखवल्यात आणि त्या ठेवलेल्या आहेत इथे।
मुंबईमध्ये ऑप्शन नसतो आपल्याकडे, कारण मोकळी जागा नसते. त्यामुळे इमारतीच्या टेरेसवरतीच सध्या या वाड्या दाखवल्या जातात. त्यानंतर गाईला पान सुद्धा दिलं जातं. तर आता आपण आणलेल्या सगळ्या वाड्या ज्या होत्या त्या इथे लावून घेतल्यात आणि इथे आता पप्पा पाणी सोडून घेत आहेत त्या वाड्यांना सगळ्यांना. याचा अर्थ की आपण हे अन्न जे आहे ते आपल्या त्या सगळ्या जे आपले पितृ आहेत त्यांच्यासाठी आपण इथे ठेवलं आहे आणि त्यांनी येऊन ते इथे म्हणजे त्यांच्या नावाने आपण हे इथे जेवण ठेवलेलं आहे. आणि जर आमच्याकडनं काही चुका याच्यामध्ये झाल्या असतील तर त्यांनी ते आम्हाला क्षमा करून घ्याव्यात, ते पोटात घालून घ्याव्यात. हे करताना काही राहून गेलं असेल तर त्यांनी माफ करावं आणि त्यांच्या आशीर्वादाचा जो हात आहे तो कायम आमच्या पूर्ण कुटुंबावरती राहावा. आणि जिथे जिथे आम्ही ते पण आपण आपले सगळे जे घरातली माणसं आहेत जी काम करतात त्यांना सुखात ठेवावं. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहावा यासाठी हे आपण सगळं जे असतं हे करत असतो दरवर्षी. पितरांना तर जेवण दाखवून झालंय आणि आता आपल्या जेवणाचं पान सुद्धा वाढलंय. तर त्याच्यामध्ये डाळ भात, वाटाण्याची भाजी, वडे, जिलेबी, आलू वडी आणि ही मच्छी कढी, बांगड्याची मच्छी कढी बनवली आज. तर चला आपण पण जेवून घेऊया आता. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या कोकण नगरच्या आईचं म्हणजेच कोकण नगरच्या देवीच्या आगमनाचा सोहळा आता सुरू झालाय. आणि आता आपण आहोत आरेश्वर सोसायटीपाशी कोकण नगर इथे. आणि तिथून कोकण सम्राटातल्या मधल्या गल्लीतून ही पूर्ण मिरवणूक जाणार आहे स्टेजपर्यंत. सो देवीला छान असं सजवलं आहे, सुंदर अशी रोषणाई, त्याचबरोबर बँजोच्या सुमधुर आवाजात आता ही तिकडून पूर्ण हा आगमन सोहळा पार पडणार आहे. आणि सगळे छोटी छोटी ही मुलं एन्जॉय करतात आहे, डान्स करतात आहे, बघतात. सगळ्यांनाच खूप आनंद आहे, कारण पहिल्यांदाच कोकण नगरमध्ये एवढ्या भव्यपणे आगमन सोहळा होतोय. कधी पूर्वी असं झालं नव्हतं. आणि बरंच क्रेडिट आमच्या मुला दहीहंडी पक्षाच्या मुलांना आहे, कारण या पूर्ण सोहळ्यासाठी त्यांनी गेली 2-3 दिवस तयारी केलेली आहे. आणि पुढे जाऊन तुम्ही बघू शकता फायर शो सुद्धा ठेवला आहे आणि खूप मजा येणार आहे. सगळीच लहान मुलं पण खूप मजा करत आहेत. हा छोटा बघा किती मजा करतोय, एन्जॉय करतोय बाई फुलं. आणि पाऊस पण थोडा थोडा पडतोय.